मंडळी, अनेक जणांना शंका असते की देवघरात महादेवांची पिंड ठेवावी की नाही, किंवा देवघरात महादेवांचा फोटो ठेवला तर चालतो का? काय आहे या प्रश्नांची उत्तरे? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. खरं तर देवघरामध्ये मोजकेच देव ठेवावे. त्यामध्ये बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता यांचा समावेश असतो. याशिवाय गणपती बाप्पा, दत्तगुरू, स्वामी महाराज आणि महादेवांची पिंड या पंचदेवतांचा मुख्य समावेश देवघरामध्ये असावा, असं शास्त्र सांगतं. याचा अर्थ काय तर तुम्ही शिवलिंगही देवघरात ठेवू शकता. प्रामुख्याने गणेश, देवी, सूर्य, विष्णू हे पंचायतन पूजन हे देवघरामध्ये असणे आवश्यक आहे. अशातच महादेवांचे शिवलिंग देवघरात ठेवावे का, अशी शंका अनेकांना असते. महादेवांचे शिवलिंग देवघरात ठेवावे यात काहीही वाव नाही. पण महादेवांचे फोटो अर्थात प्रतिमा देवघरात ठेवू नये असे शास्त्र सांगते. शिवलिंग देवघरात ठेवायला काहीच हरकत नाही. महादेव हे वैरागी जरी असले तरी ते कुटुंबवत्सल आहेत. आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी महादेवांची कृपा असणे खूप आवश्यक आहे. त्यांचा आशीर्वादही आपल्याला तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच देवघरात शिवलिंग ठेवायला काहीही हरकत नाही. फक्त त्यांच्याशी संबंधित काही नियमांचं पालन आपण करायला हवं. महादेवांची पिंड म्हणजे शिवलिंग जर तुम्हाला घरात ठेवायचे असेल तर कुठले नियम पाळायला हवे, चला आपण ते नियम बघूया. आपल्या घरात सोमवारी किंवा श्रावण महिन्यात तुम्ही रुद्राभिषेक करत असाल तर महादेवाच्या पिंडीसोबत नाग आणि नंदी असू नये. शिवलिंगावर नाग असलेली पिंड देवघरात ठेवायला काहीच हरकत नाही. पुढे नंदी महाराज असतील तरी काही हरकत नाही. आपल्या महादेवांची शिवलिंगाची जी निमुळती बाजू आहे ती देवघरात ठेवताना उत्तर दिशेला असायला हवी. शिवलिंगाची पूजा करताना त्याला भस्मलेपन नक्की करावं. देवघरात असलेल्या शिवलिंगाला हळदी कुंकू लावू नये. आपल्याला तर माहीतच आहे, दररोजच्या देवपूजेतही बेलपत्र महादेवांच्या पिंडीला अर्पण करावी. शिवलिंगाला पांढरी फुलं आणि बेल नक्की वाहावं. शिवलिंगावर भस्म अर्पण करताना अनामिका, मध्यमा, तर्जनी एकत्रित वापर करून भस्माचे लेपन करावे. भस्मलेपन लावताना या तिन्ही बोटांचा वापर करावा. अशी शेवटची 3 बोटे एकत्र जोडल्याने त्या 3 बोटांना त्रिपुंड असे म्हणतात. ते चंदन किंवा भस्माने लावले जाते. मंडळी, आता जर समजा तुमच्या घरात शिवलिंग नसेल आणि तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर तो रुद्राभिषेक तुम्ही रुद्राक्षावरही करू शकता. मंडळी, या सगळ्या माहितीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण देवघरात शिवलिंग ठेवू शकतो. पण महादेवांचा फोटो आणि प्रतिमा मात्र आपण देवघरात ठेवू शकत नाही. त्याचबरोबर आपण घरात ठेवलेल्या शिवलिंगाची पूजा नियमाने करावी. त्यामुळे महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. ओम नमः शिवाय. आजच्या या व्हिडिओत तुम्हाला महादेवांच्या पिंडीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.